श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान तर 16 तारखेला मतमोजणी. पुण्यातील विविध विकास कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचा उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ. पुण्यात 71वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव उत्साहात. आणि गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना गदिमा स्मृती पुरस्कार प्रदान. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं वेळापत्रक राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. त्यानुसार दोन्ही महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यासाठी 23 डिसेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होईल आणि 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला अंतिम उमेदवारांची घोषणा आणि चिन्ह वाटप होईल. हे मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर म्हणजे ईव्हीएमवर होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदारांचं नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार हे मोबाईल अॅप उपलब्ध करून दिलं आहे. ते सध्या फक्त गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी mahasekvoterlist.in हे संकेतस्थळ देखील उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आपल्या पुणे दौऱ्यादरम्यान पुणे महापालिका आणि महामेट्रोच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील विकास कामं करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर भर असेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. कोंढवा बुद्रुक इथं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, चेतन तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. वाचकांसाठी पुस्तकांची 800 दालनं, मुलांसाठी चिल्ड्रन्स कॉर्नर, सांस्कृतिक कार्यक्रमांसह पुणे लिटरेचर फेस्टिव्हल अशा विविधतेनं नटलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला नुकतीच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरुवात झाली. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आलं. यावेळी 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 75 महाविद्यालयांच्या ग्रंथदिंड्यांनी महोत्सवाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आपल्या पुणे दौऱ्यात पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. युवा भारताच्या लोकसहभागाची गिनेजगाथा या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या महोत्सवाच्या पूर्वसंध्येला भारतीय बोलीभाषेला आणि आदिवासी शब्दांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 1678 पोस्टर्सच्या साह्यानं लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स हा विश्वविक्रम गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये प्रस्थापित करण्यात आला. मेळघाट इथल्या राईस फाउंडेशनच्या वतीनं भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती निमित्तानं आदिवासी समाजाची संस्कृती दाखवणारं छायाचित्रांचं प्रदर्शन, आदिवासी संस्कृती, बोलीभाषा, रानभाज्या यांची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. फाउंडेशनच्या वतीनं आदिवासी संस्कृतीची भाषा, समाज, पर्यावरण, पुरातत्वीय आणि मानवशास्त्रीय मानांकांच्या आधारे संशोधन करून आदिवासी बोलीभाषेसह मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पर्यायी शब्द असलेले बालकोश, भाषाकोश, संस्कृतीकोश, आदिवासी लोकसाहित्य याबद्दल संशोधन केलं जातं. या ठिकाणी 15 आदिवासी भाषेतील 9 लाखांपेक्षा अधिक शब्दांचं संकलन करण्यात आलं आहे. राईस फाउंडेशनचे ऋषिकेश खिलारे यांनी याविषयी अधिक माहिती दिली. राईस फाउंडेशन मेळघाटच्या माध्यमातून आम्ही आदिवासी भाषा आणि संस्कृतीच्या
अँथ्रोपॉलॉजिकल आणि लिंग्विस्टिक डॉक्युमेंटेशन करत आहेत. मागील 15 वर्षामध्ये आम्ही 15 आदिवासी भाषेतले 11 लाखापेक्षा अधिक शब्द, 10,000पेक्षा अधिक गाणे आणि 50,000पेक्षा अधिक सेंटेन्सेस आणि ग्रामर यांचा अभ्यास केलेला आहे. या सर्व डेटा सेटचं आम्ही आदिम भाषांना किंवा आदिवासी भाषांना आदिम टू AI असा आम्ही आता प्रवास करत आहोत. लोकल टू ग्लोबल कनेक्ट करण्यासाठीचा हा प्रवास आहे. पुणे बुक फेस्टिवलमध्ये तुम्ही हे सगळं प्रदर्शन पाहू शकता. या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आदिवासींचं भाषिक आणि सांस्कृतिक वैभव आम्ही वेगवेगळ्या 1680 पोस्टरच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप सगळ्या नॉलेजेस मिळतील, नवीन गोष्टी कळतील. आदिवासी संस्कृतीचं, भारताचं, भारतीयत्व आणि खऱ्या अर्थाने भारतीय ज्ञान परंपरेचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दर्शन घडवेल. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण पुणे बुक फेस्टिवल मध्ये यावं आणि बिरसा मुंडा ट्रायबल लँग्वेज अँड कल्चरल हेरिटेज या दालनाला भेट देऊन आपल्या भारतीय संस्कृतीचं वैभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुणेकरांच्या संवेदनशील मनाला थेट स्पर्श करणारं, शब्दांविना संवाद साधणारं आणि क्षणभर थांबून विचार करायला लावणारं असं विलक्षण छायाचित्र प्रदर्शन या निमित्तानं भरवण्यात आलं आहे. यामध्ये वृत्तपत्रातील अनुभवी छायाचित्रकारांनी टिपलेली ही छायाचित्र पुणे शहरातील सामाजिक वास्तव, राजकीय घडामोडी, धार्मिक श्रद्धा, शैक्षणिक प्रवाह आणि पर्यावरणाविषयीची काळजी अशा विविध अंगांनी पुण्याचे अंतरंग उलगडून दाखवतात. पहिल्या 2 दिवसातच महोत्सवाच्या दोन्ही मंडपांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध विषयांवरील पुस्तकांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीत परदेशी नागरिकांचाही सहभाग पाहायला मिळाला. या 2 दिवसांच्या पुस्तक खरेदी विक्रीतून काही कोटींची उलाढाल झाल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली. दरम्यान या पुस्तक महोत्सवात बाल महोत्सव, खाद्य महोत्सवाबरोबरच काही जनजागृतीपर उपक्रम घेतले जात आहेत. पुणे सायबर पोलिसांच्या बालिका बिटले, सुनयना मोरे आणि रोहिणी करडुले यांनी काल सायबर सुरक्षेबाबत जनजागृती केली. यावेळी बोलताना बालिका बिटले म्हणाल्या, नमस्कार, आम्ही सायबर पोलीस स्टेशन कडून इथं आलेलो आहोत पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आणि आमचं एकच इंटेन्शन आहे की सायबर फ्रॉड सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत आणि हे पुणे पोलिसांतर्फे सायबर पोलीस स्टेशन तर्फे हे कॉम्प्लेट तयार करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये सायबर फ्रॉड कोणकोणत्या प्रकारचे होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं रिपोर्ट करायला पाहिजे ही याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. तुमचे आर्थिक फ्रॉड झाले असतील तर 1930 तुम्ही कॉन्टॅक्ट करायला हवा. तुमचे जर मोबाईल हॅक झाले असतील, इन्स्टा हॅक झाला असेल आणि जे फोटोग्राफी वगैरे हे जे प्रकार सुरू आहेत सध्या त्याच्यासाठी तुम्हाला 1945 कॉल करायला हवा. तर याच्या संदर्भामध्ये आम्ही याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आमचं फक्त एकच इंटेन्शन आहे की सायबर फ्रॉड जे काही वाढत चाललेले आहेत ते कमी व्हावेत आणि त्याच्यासाठी हा एक छोटासा खारीचा वाटा आम्ही उचललेला आहे. पुण्यासह देश परदेशातील संगीतप्रेमींचा अत्यंत जिव्हाळ्याचा 71वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव नव्या जुन्या प्रथितयश कलाकारांच्या सादरीकरणानं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. लोकेश आनंद यांच्या सनई वादनानं महोत्सवाची पारंपरिक सुरुवात करण्यात आली. तानसेन, बालगंधर्व, सवाई गंधर्व, पंडित भीमसेन जोशी अशा दिग्गजांच्या छायाचित्रांसह विविध वाद्य आणि नृत्य परंपरेची सफर घडवणाऱ्या टपाल तिकिटांच्या प्रदर्शनानंही रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. गेली 33 वर्ष अव्याहतपणे या महोत्सवाचं निवेदन केल्याबद्दल आनंद देशमुख यांची लंडन इथल्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सनं नोंद घेतली. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार मागील 8 दशकांहून अधिक काळ कलाकारांच्या 4 पिढ्यांना टाळसंगत करणाऱ्या पुण्याच्या माऊली टाकळकर यांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रदान करण्यात आला. रोख रुपये 51,000 आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. पंडित उल्हास कशाळकर, पंडित व्यंकटेश कुमार, विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांसारख्या ज्येष्ठ दिग्गज कलाकारांसह सिद्धार्थ बेलमण्णू, अनिरुद्ध ऐताळ यांसारख्या आश्वासक तरुण कलाकारांनी यावेळी सवाईचा मंच सुरांनी भारून टाकला. या महोत्सवात शास्त्रीय संगीताच्या बहारदार सादरीकरणाबरोबरच वेणू, व्हायोलिन, पखवाज, सतार, डबल व्हायोलिन, चेलो, तबला यासारख्या वाद्यांच्या वादनातून कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. मेघरंजनी मेधी यांच्या कथक नृत्यातील पदन्यास आणि भावोत्कट अभिनयानं उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. भारतीय कलाकारांबरोबर यंदा परदेशी कलाकारांच्या वादनानंही रसिकांची दाद मिळवली.
मंत्रमुग्ध वातावरणात रसिकांना पुढील वर्षाची आस लावून पुणेकरांच्या मर्मबंधातली ठेव असणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची रविवारी सांगता झाली. आश्वासक गायक अनिरुद्ध ऐताळ यानं या महोत्सवात गायलेल्या रागाची ही एक झलक. गदिमा प्रतिष्ठानतर्फे गदी माडगुळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या गदिमा स्मृती पुरस्काराचं वितरण नुकतंच करण्यात आलं. यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 21,000 रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. याच समारंभात गृहिणी सखी सचिव पुरस्कार वंदना रवींद्र गांगुर्डे यांना, चैत्रबन पुरस्कार प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांना, तर विद्याप्रज्ञा पुरस्कार तरुण प्रतिभावंत गायिका मुग्धा वैशंपायन यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आनंद माडगुळकर लिखित आणि उत्कर्ष प्रकाशनतर्फे प्रकाशित माझ्या खिडकीतून गदिमा या ग्रंथाचं प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं. गदिमांचे निस्सीम चाहते आणि गदिमांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या साहित्यावर पहिला प्रबंध सादर करणारे सांगली जिल्ह्यातील जत इथले डॉक्टर श्रीपाद जोशी यांचा प्रतिष्ठानच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात आला. टिळक स्मारक मंदिरात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, डॉक्टर श्रीपाद जोशी, गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगुळकर आणि उत्कर्ष प्रकाशनाचे संचालक सु वा जोशी उपस्थित होते. पुण्यातील पीएम शाह फाउंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्यातर्फे 14व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाचं उद्घाटन आसाममधील कर्करोगाच्या उपचारात क्रांती घडवून आणणारे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर रवी कन्नन आर यांच्या हस्ते करण्यात आलं. देशामध्ये संसर्गजन्य आजार निर्माण होण्याचं प्रमाण कमी झालं असून जीवनशैलीशी निगडीत आजार वाढत चालले असल्याचं निरीक्षण डॉक्टर कन्नन यांनी नोंदवलं आहे. नागरिकांच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत चालले आहेत. त्यामुळे आजारांपासून दूर राहायचं असेल तर प्रत्येकानं निरोगी आणि सुदृढ आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं. यावेळी आरोग्य चित्रपट निवडण्यासाठी परीक्षक म्हणून काम केलेल्या अनुजा देवधर, नीता मेहता, डॉक्टर लीना बोरुडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वेनम वॉरियर या लघुपटानं आरोग्य महोत्सवाची सुरुवात झाली. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन केलं माधवी कुलकर्णी यांनी, संकलन शिवराज सणस, भूषण राजगुरू आणि नितीन जळूकर, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.